आज आपण स्थान आणि विस्तार शिकणार आहोत. चला भारत आणि ब्राझीलचे भौगोलिक स्थान आणि इतिहास रंजकपणे समजून घेऊया. मोठी लोकसंख्या, मसाल्यांचे पदार्थ आणि क्रिकेटची प्रचंड आवड. ओळखा पाहू, हा कोणता देश आहे? अगदी बरोबर, हा आपला भारत आहे. या देशाचे अधिकृत नाव भारतीय प्रजासत्ताक असे आहे. सांबा नृत्य, जगाचा कॉफी पॉट आणि फुटबॉल वेळा देश. आता सांगा, हा देश कोणता असावा? एकदम बरोबर, हा ब्राझील आहे. चला आता या दोन्ही देशांच्या भौगोलिक स्थानाची तुलना करू. देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक, राजधानी नवी दिल्ली. आपला भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. म्हणजे पृथ्वीच्या अगदी वरच्या आणि पूर्वेकडील भागात. विस्तार 8.4 ते 37.6 उत्तर अक्षावृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व असा आहे. भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे. हे टोक 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. देशाचे नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य, राजधानी ब्राझिलिया. हा मोठा देश दक्षिण अमेरिका खंडात वसलेला आहे. ब्राझीलचा बहुतांश भाग दक्षिण आणि थोडा उत्तर गोलार्धात आहे. आणि हा पूर्ण देश पश्चिम गोलार्धात येतो. अक्षवृत्तीय विस्तार 5.15 उत्तर ते 33.45 दक्षिण आहे. म्हणजे हा विस्तार विषुववृत्ताच्या खूप खाली दक्षिणेकडे जातो. नकाशावर पहा, भारत आणि ब्राझीलचे भौगोलिक स्थान एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे, नाही का? किती रंजक आहे हे. भारतावर सुमारे 1.5 शतक ब्रिटिशांची राजवट होती. त्यानंतर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक युद्धे आणि अडचणींवर मात करत भारत आज एक अत्यंत प्रमुख आणि तरुण जागतिक बाजारपेठ बनला आहे. ब्राझीलवर 3 शतकांपेक्षा जास्त काळ पोर्तुगीजांची सत्ता होती आणि त्यांना भारताच्या आधी 1822 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. 1930 ते 1985 पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती. तरीही संकटांवर मात करत तो आज एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो. हे लक्षात ठेवा, ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला साजरा केला जातो. भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर दुसरीकडे ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित शासन प्रणाली वापरली जाते. ब्राझील हे नाव पाऊ ब्राझील या वृक्षावरून पडले आहे की नाही गंमत? या झाडावरूनच देशाला नाव मिळाले. स्थान आणि इतिहासातील हा फरक पाहता भूगोल एखाद्या देशाचे भवितव्य आणखी कसे घडवत असेल? नक्की विचार करा.